नमस्कार. आजचं बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गोडगावमधून उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अचानक भेटी देऊन आज प्राथमिक आरोग्य केंद्र गोडगाव येथे माननीय पवारसाहेब उपसंचालक पुणे यांनी केंद्र गोडगाव येथे भेट दिली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली, काही पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच काही कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या. तसेच
जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेचे कामकाजाची पाहणी केली, रिपोर्ट पाहिले, त्याचप्रमाणे कामकाजामध्ये सुधारणा करण्याच्या काही सूचना दिल्या. त्याचप्रमाणे औषध भंडाराची तपासणी केली, लस विभागाची तपासणी केली, अंतर्गत बाह्य स्वच्छता सर्व पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच माननीय बागडे मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनीही भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची सभा घेतली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथील सर्व कक्षांची पाहणी केली. कक्षाची पाहणी करून त्यांनी ह्या फेब्रुवारी 2023मध्ये 8 बाळंतपणे झाल्याबद्दल बागडे मॅडम आणि पवारसाहेब उपसंचालक आरोग्यसेवा पुणे यांनी समाधान व्यक्त करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तिठे मॅडम यांचा सत्कार केला. कोण कोण अधिकारी आले ते? पवारसाहेब उपसंचालक आरोग्यसेवा पुणे, अजून डॉक्टर बागडे मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, डॉक्टर शिवाजी थोरात तालुका आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यालय बार्शी. तसेच बार्शी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राळ केंद्र वैरागच्या शेळके मॅडम, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पानगावचे पटेल डॉक्टर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चितकडेचे डॉक्टर ढगे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र उपळेदुमानाचे खेंदाड सर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तडोळेचे बांगर मॅडम इत्यादी उपस्थित होते. ओके, धन्यवाद. मी माजी सभापती लक्ष्मण सुभाष संगपाळ आज गोडगाव PSC येथे पुणे संचालक पवारसाहेब, DHO मॅडम, इतर तालुक्यातील सर्व MO आज आपल्या PSCला सोयीची भेट देऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या PSCचा कार्यभार सुरळीत चालू आहे, ह्याच्या पुढे बी असाच चालावा, ह्याच्या पुढं प्रामाणिक सगळ्यांनी कामं करावी, प्रत्येकाने प्रत्येकाचं संगनमत करून कामं करावी ह्या उद्देशानं त्यांचं चालू असल्यामुळं त्यांनी इथून पुढे जी कामं करणार आहे ती त्यांच्या पाठीमागं आमच्या सदैव शुभेच्छा राहतील. आज आपलं गोडगाव आज कुठंतरी माझ्या केलेल्या कामाचं फळ मिळलं असं मला वाटतंय की मी एवढं रात्रदिवस लोकांसाठी झटायची माझी भावना असताना जी कर्मचारी अधिकारी जी पाठबळ देत नव्हतं, आज माझ्या हेतूमुळं त्यांनी मला पाठबळ दिलं. पाठबळ दिल्यामुळं जे आपल्या गोडगाव PSCचा आदर्श, बालगाव जिल्हा परिषद शाळेचा आदर्श जसं तालुका घेईल तसा गोडगाव PSCचा आदर्श भविष्यात बार्शी तालुका घेईल अशी इच्छा व्यक्त करतो.